देवाच्या दर्शनाला जाण्याआधी चक्क 22 कुंडांमध्ये आंघोळ करावी लागते. हे तुम्ही कधी पाहिलंय का? आमच्या साऊथ इंडिया रोड ट्रिपमधलं हे चौथं ठिकाण होतं, रामेश्वरम. मंदिराजवळच आम्ही रूम घेतली होती. सकाळी लवकर उठलो आणि सर्वात आधी गेलो अग्नितीर्थावर. इथे समुद्र स्नान करून आम्ही निघालो रामनाथ स्वामी मंदिराकडे. मंदिरात आहेत 22 पवित्र तीर्थकुंड. विशेष म्हणजे ही सगळी कुंड एकमेकांच्या अगदी जवळ असली तरी प्रत्येकाचं पाणी वेगळं असल्याचं मानलं जातं. असं म्हणतात की या 22 कुंडांमधील स्नान हे शरीर आणि मन शुद्ध करण्याचं प्रतीक आहे. एकामागून एक कुंड आणि प्रत्येक वेळी डोक्यावर पडणारं थंडगार पाणी. खरं सांगायचं तर तो अनुभव कॅमेऱ्यात कैद झाला, पण शब्दात पूर्णपणे सांगणं आजही कठीण आहे. आम्ही जिथे राहिलो होतो ते रूम डिटेल्स आणि रामेश्वरम मंदिर वेळ तसेच कुंडामधील स्नान करण्यासाठी तिकीट किती आहे याची सर्व माहिती कॅप्शनमध्ये आहे. त्यामुळे ही रील आत्ताच सेव्ह करा. त्यानंतर आम्ही रामनाथ स्वामींचं दर्शन घेतलं, मस्त नाश्ता केला आणि निघालो आमच्या पुढच्या ठिकाणी, भारताच्या शेवटच्या टोकाकडे, जिथे रस्ता संपतो आणि इतिहास सुरू होतो, रामसेतू. त्याचा व्हिडिओ लवकरच येतोय, म्हणून आत्ताच फॉलो करून ठेवा. धन्यवाद.